नमस्कार, मी नाजुका. स्वागत करते तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये. सो टुडे वी आर गोइंग टू डू ए नो मेकअप मेकअप लूक फॉर ऑफिस. चला तर मग पटापट मेकअपकडे वळूयात. मी ना तुम्हाला एक थोडं स्टोरी टाईम देते. भरपूर दिवसापासून मला मेकअपबद्दल, मेकअपशी रिलेटेड व्हिडिओज वगैरे सुरू करायचे होते. कारण मला ना भरपूर मुली विचारतात, जेव्हा केव्हा मी माझे Instagramवर फोटोज वगैरे पोस्ट करते तेव्हा किंवा इन रिअल लाईफसुद्धा मी जेव्हा केव्हा एखाद्या इव्हेंटसाठी तयार होते, म्हणजे लग्नासाठी किंवा आणखी कोणत्या इव्हेंटसाठी, तर मला ना भरपूर लोकं विचारतात, की "तू स्वतः मेकअप स्वतःचं एवढं कसं चांगलं करते? कोणकोणत्या टिप्स वापरते? कोणते प्रॉडक्ट्स वापरते?" तर मला असं वाटलं ना, की म्हणजे प्रत्येकाशी या गोष्ट शेअर नाही करू शकत. तर मी जर याबद्दल व्हिडिओ बनवला तर भरपूर लोकांना हेल्प होईल आणि त्यानंतर तुम्ही कसं प्रत्येक वेळी मेकअप आर्टिस्ट जी आहे ती अफोर्ड नाही करू शकत प्रत्येक इव्हेंटसाठी. तर इट्स बेस्ट की स्वतः जर तुम्हाला थोडंफार जरी एकदम मिनिमल जरी मेकअप येत असलं, तर ते स्वतःसाठी बेस्टच आहे. तुम्ही कधीही पटापट रेडी होऊ शकता. तर आजचा व्हिडिओ हा नेहमीच्या व्हिडिओपेक्षा थोडा वेगळा असणार आहे. सो इफ यू आर अ बॉय वॉचिंग धिस व्हिडिओ, यू कॅन स्क्रोल. येस, मी फेस वॉश वगैरे करून घेतलाय. आणि स्किन प्रेप करून घेतली आधी. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन जे काही लावायचं होतं ते आधी करून घेतले. ऑलमोस्ट 10 मिनिट्स झालेत. कमीत कमी तुम्हाला 10 मिनिटाचं तरी अंतर ठेवायचं आहे. स्किन प्रिपरेशनमध्ये आणि तुमच्या मेकअपमध्ये तरी. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त मेकअपच दाखवणार नाही आहे, तर त्याच्या काही टिप्स आणि ट्रिक्स पण सांगणार आहे, ज्या मी यूज करते स्वतः मेकअप करताना. अ, म्हणजे जर तुमचं मेकअप बिघडत असेल मेकअप करताना किंवा चांगले प्रॉडक्ट यूज करून पण तुमचं जर फाउंडेशन ग्रे होत असेल काही वेळानंतर, तुम्हाला त्याबद्दल एक आयडिया येईल. तर विदाऊट वेस्टिंग फर्दर टाईम, लेट्स गेट स्टार्टेड. ओके. सो स्किन प्रिपरेशन झाल्यानंतर सगळ्यात पहिली स्टेप असते ती म्हणजे प्रायमर. तर मी हे जे प्रायमर आहे, हे मी एका लोकल स्टोअरमधून घेतलेलं. तुम्ही लोकल नाही म्हणू शकत, मी मिनिसोमधून घेतलेलं. म्हणजे जेव्हा मी हे तिथे चेक केलं ना, तेव्हा याची कन्सिस्टन्सी आवडली मला आणि याच्यामुळे ना एक असा वेगळासा ग्लोवी इफेक्ट येतो. त्यामुळे मी हे पर्चेस केलेलं. पण ट्राय टू बाय इट फ्रॉम दी स्टोअर व्हिच इज ॲक्चुअली द ब्रँड ऑफ मेकअप ऑर द स्किन केअर. अशा म्हणून मी याला लोकल स्टोअर म्हटलं असं. कारण ते एका मेकअपचं किंवा स्किन केअरचं ब्रँड नाही आहे म्हणून. सो तुमची जर स्किन सेन्सिटिव्ह असेल किंवा खूपच कॉम्बिनेशन स्किन असेल, ऑइली स्किन असेल, तर यामुळे त्रास होऊ शकतो स्किनला. सो आणि तसंही जेव्हा केव्हा तुम्ही कोणतेही प्रॉडक्ट यूज करता, तर मेक शुअर की यू आर डूइंग अ पॅच टेस्ट. पॅच टेस्ट म्हणजे काय असतं, तर डायरेक्टली तुमच्या चेहऱ्यावर एखादं प्रॉडक्ट यूज करायच्या आधी तुम्ही ते तुमच्या हातावर म्हणा किंवा तुमच्या नेकवर ते प्रॉडक्ट यूज करून बघायचं. त्यानंतर तुम्ही म्हणजे जर तुम्हाला रिएक्शन वगैरे नाही आली, जर तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला वाटला, तर देन यू कॅन यूज इट ऑन युअर स्किन. ओके. देन वी आर नाऊ गोइंग विथ ए प्रायमर. हे ना असं पर्पल कलरचं प्रायमर आहे. माहीत नाही तुम्हाला या लाईटमध्ये कसं दिसतंय तर. नाऊ यू कॅन सी दिस. ओके. तर हे अशा डॉट मेथडने लावून घ्यायचं आहे. अगदी ईझी लूक शेअर करते मी. जो कुणालाही अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होता येईल. तर भरपूर लोकं ना जेव्हा आपण मेकअप करतो तेव्हा प्रायमर स्किप करतात. तर प्लीज डोंट डू दॅट. कारण प्रायमर काय असतं ना, हे तुमच्या स्किनमध्ये आणि मेकअपमध्ये एक लेयर क्रिएट करतं. ज्यामुळे तुम्हाला जर ॲक्ने वगैरे येत असेल, तुमची जर स्किन सेन्सिटिव्ह असेल, तर मेकअप जे आहे ना, ते तुमच्या पोर्सच्या आतमध्ये जाणार नाही. जेव्हा तुम्ही रिमूव्ह करता तेव्हा ते इझिली रिमूव्ह होऊन जाणार. आणि तसं पण ना, म्हणजे ज्यांची स्किन ड्राय वगैरे पण आहे, ज्यांना म्हणजे मी जसं आता सांगितलं, की ॲक्नेचा वगैरे प्रॉब्लेम जर तुम्हाला नसेलही, तर इन फ्युचर जसं-जसं आपलं वय वाढत जातं ना, तसं जर ते मेकअप रेसिड्यू जर आतमध्ये राहिले, स्किनच्या पोर्समध्ये अडकून राहिले, तर तुमची स्किन ही लवकर एजिंग व्हायला सुरुवात करते. सो बी केअरफुल अबाउट इट. आणि प्रत्येक प्रॉडक्ट हे आपल्या स्किनवर यूज केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 मिनिटाचा तरी तुम्हाला गॅप द्यायचा आहे. नाहीतर तुम्ही जर लेयरवर लेयर लावत गेले, तर आपलं जे फाउंडेशन आहे ना, ते काही वेळानंतर हे ग्रेइश व्हायला सुरू करतं. कारण ही अशी मिस्टेक आहे, जी मी करत आली आहे भरपूर दिवसांपासून. सो कसं आहे ना, आपण जसं-जसं करत जातो, मेकअप करत जातो किंवा कोणतीही गोष्ट जसं-जसं आपण परत-परत, रिपीट करत जातो ना, तर आपल्या चुकांमधूनच आपल्याला कळत जातं, की हां, म्हणजे आपण इथे-इथे चुकत होतो. आपण हे नव्हतं करायला पाहिजे. सो मी तुम्हाला माझ्या चुकांमधून सांगते, की तुम्ही तरी ही मिस्टेक नका करू. तर आता हे परफेक्ट सेट झालंय. यानंतर मी
हे फाउंडेशन यूज करते, जे आहे फॉरेवर 52चं. हा शेड माझ्या स्किन टोनपेक्षा थोडा डार्क आहे. तर मी यामध्ये एक माझ्या स्किन टोनपेक्षा थोडं फेअर असणारं जे कन्सिलर आहे ते मिक्स करणार आहे. तर हा शेड आहे हनी. तसं पण मी हे सगळे जे काही मी प्रोडक्ट यूज करते ना, त्या सगळ्या प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. सो तिथे चेकआउट करायला विसरू नका. फक्त आपला एक पंप घ्यायचा आहे. अगदी एवढासा. त्यानंतर फॉरेवर 52चंच मी कन्सिलर पण यूज करते, ज्याचा शेड आहे, इफ यू कॅन सी. येस. आणि हे पण फक्त एकच डॉट घ्यायचं आहे. देन वी आर गोइंग टू मिक्स इट. त्यानंतर एक ब्युटी ब्लेंडर घेतलाय, जो मी पाण्यामधून म्हणजे ओला करून त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं. त्यानंतर टिश्यूने पण परत त्यातलं पाणी काढून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये पाणी बिलकुल राहायला नको. हा फक्त डॅम्प असायला हवा. ओला पण नको, टोटली कोरडा पण नको, तर फक्त डॅम्प पाहिजे. सो दिस इज द मेन स्टेप. त्यानंतर हे मी डॉट डॉट मेथडने यूज करून अप्लाय करून घेते चेहऱ्यावर. डिरेक्टली जर तुम्ही ब्युटी ब्लेंडरवर घेऊन जर अप्लाय केलं, तर फक्त एका ठिकाणी प्रोडक्ट जास्त लागतं, बाकीच्या ठिकाणी ते व्यवस्थित अप्लाय होत नाही. सो दिस इज द इझिएस्ट मेथड यू कॅन यूज इन युअर मेकअप. ओके. सो त्यानंतर डॉट डॉट मेथडने अप्लाय करून घेतल्यानंतर ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आणि तो डॅब डॅब मेथडने आपलं जे फाउंडेशन आहे ते अप्लाय करायला सुरुवात करायची. ड्रॅग करायचं नाही. ड्रॅग जर केलं तर मेकअपचा बेस जो आहे तो बिघडू शकतो. कारण तुम्ही लिटरली प्रोडक्ट असं चेहऱ्यावरून काढून घेता जेव्हा तुम्ही ड्रॅग करता तेव्हा. सो यू हॅव टू गो लाईक दिस. It might be a little bit time taking than the other step, but trust the process. कारण ही सगळ्यात मेन स्टेप आहे. जर तुमचा बेस व्यवस्थित बनला तर तुमचं पूर्ण मेकअप व्यवस्थित दिसतं. त्यानंतर उरलेलं प्रोडक्ट जे आहे ते ब्युटी ब्लेंडरवर घेतलंय आणि तेच मी नेकवर पण अप्लाय करणार आहे. कारण कसं होतं ना, बऱ्याचदा आपण फक्त चेहऱ्यावर हे करतो, आपलं जे मेकअप आहे ते अप्लाय करतो आणि युजली आपण जी आपली नेक आहे ती विसरतो, नेक आणि इयर्स. सो डोंट फॉरगेट दॅट, कारण ते ना खूप विचित्र दिसायला लागतं मग. ती ना एक आपल्या नेकमध्ये आणि आपल्या चेहऱ्यामध्ये एक लेयर क्रिएट करतं, जे तुम्ही बघू शकता. कलर डिफरन्स दिसत असेल तुम्हाला. सो डोंट फॉरगेट दिस स्टेप. Okay, so now it's all set. So then we are applying a loose powder which is from a Derma color. So हे असं काही पावडर आहे. पफवर घ्यायचे आणि फक्त डॅब डॅब करून घ्यायचे डोळ्याखाली, इथे चिनवर, म्हणजे जिथे जिथे आपला स्वेट जास्त येतो किंवा डोळ्याखाली जिथे आपल्याला क्रीज लाईन पडायला सुरुवात करतात काही वेळानंतर तिथेच. आणि एक्स्ट्रा प्रोडक्ट जे आहे, बिलकुल जास्त पावडर नाही घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा प्रोडक्ट जे आहे ते रिमेनिंग फेसवर तुम्ही अप्लाय करू शकता. येस. त्यानंतर थोडं घेऊन नेकवर पण. ओके, सो देन वी आर अप्लाइंग अ ब्लश विच इज फ्रॉम ए रिमेल लंडन. आणि अगदी थोडं घ्यायचं आहे आणि घेतल्यानंतर कधीही जेव्हा तुम्ही प्रोडक्ट घेता ब्रशवर, त्यानंतर ते टॅप करून घ्यायचं, म्हणजे जे रिमेनिंग आहे
ते एक्स्ट्रा निघून जातं आणि अगदी स्मूथली जे आहे ते आपल्याला डॅब डॅब करून घ्यायचं आहे. So go in a upward direction like this. If you are going from here like here until towards your ears, so it will make your face look round. आणि माझा चेहरा ऑलरेडी राऊंड शेपचा आहे, सो इफ आय विल मेक इट लाईक दिस, सो इट विल लुक मोर चबी. सो दॅट्स वाय आय एम गोइंग लाईक दिस. आणि हे व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं. येस. मुव्हिंग टुवर्ड्स दी आईज. तर आयसाठी आपल्याला एकदम सटल मेकअप ठेवायचा आहे, तर म्हणून मी एकदम नॅचरल शेड घेते. माझ्याकडची जी आय पॅलेट आहे त्याचं जे कवर आहे ते तुटलेलं आहे. म्हणजे ही माझ्या हस्बंडनी आणलेली जेव्हा ते इंदोरला गेलेले तेव्हा ॲज अ गिफ्ट, आणि मी तेव्हापासून यूज करते. कारण ही माझी खूप फेवरेट मेकअप पॅलेट आहे. यामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट सगळेच कलर मिळतील. सगळे यामध्ये सगळे मॅट शेड आहेत. त्यानंतर सगळे ग्लिटर शेड पण आहेत. तुम्हाला परत दुसऱ्या कोणत्या म्हणजे पॅलेटची गरज पडणार नाही, एवढी ती सुंदर आहे. सो येस, सो नाऊ वी आर मूव्हिंग टुवर्ड्स ए डार्क शेड फर्स्ट. अ लिल बिट डार्क शेड, जो तुम्हाला फक्त तुमच्या कॉर्नरमध्ये ठेवायचा आहे, आय कॉर्नरमध्ये इथे. ओके, सो फ्रॉम हिअर यू आर गोइंग टू ब्लेंड इट टुवर्ड्स इनसाइड. ओके, सो दिस इज इनफ. आणि सेकंड दुसऱ्या साईडला पण आपण सेम वेने करून घेऊयात. ओके, सो लेट मी टेल यू समथिंग. खूप दिवसापासून मला कंटेंट क्रिएशन जे आहे ते सुरू करायचं होतं. इट वॉज वन ऑफ माय ड्रीम, की असं नाही की मला त्यामधून म्हणजे पैसे वगैरे कमवायचे आहेत किंवा हे करायचं आहे ते करायचं आहे, तर नाही. मला ह्या गोष्टींची आवड आहे. म्हणजे खूप दिवसांपासून जेव्हा मी दुसऱ्यांचे पण व्हिडिओ बघत होते ना, तर मला पण असं वाटायचं की अरे आपण पण सुरुवात करायला पाहिजे. कारण म्हणजे जी कला आपल्याकडे आहे, हे असं एक प्लॅटफॉर्म आहे की जी कला आपल्याकडे आहे ती आपण दुसऱ्याला देऊ शकतो. आणि नॉलेज शेअर होतं. त्यानंतर तुम्हाला जे जे काही येतं, जे काही तुम्हाला माहिती आहे ते तुम्ही एकमेकांसोबत शेअर करू शकता. त्यानंतर तुमच्या हॉबीज जे आहे, तुमचे इंटरेस्ट जे आहेत ते तुम्ही शोकेस करू शकता. सो दॅट्स वाय, दॅट वॉज द मेन रिझन. भरपूर दिवसापासून ना मी विचार करत होते की मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली पाहिजे. त्यानंतर कन्सिस्टंट राहायला पाहिजे. आणि म्हणजे असं काही नाही की मला कोणी नाही म्हणत होतं किंवा काही म्हणून. कारण माझी फॅमिली पण भरपूर सपोर्टिव्ह आहे. स्पेशली म्हणजे माझी सासूबाई पण लिटरली त्या पण मला विचारतात, की "तू व्हिडिओ अपलोड नाही करत आहे का सध्या?" सो म्हणजे असं काही नाही आहे की मला कोणी नाही म्हणत होतं किंवा काही. माझे हसबंड पण भरपूर सपोर्ट आहे त्यांचा. पण मीच ना खूप ओव्हर थिंकिंग करत होती, की व्हॉट इफ लोकांनी मला काही म्हटलं तर? काय म्हणतील ते, की ही काय व्हिडिओ बनवते? काय करते? अ, एवढं म्हणजे एवढं तिला पेमेंट वगैरे आहे, एवढं ती कमावते, तरी पण काय कशाच्या मागे लागली आहे? सो आय वॉज ओव्हर थिंकिंग इट. कधी-कधी ना असं होतं, की म्हणजे कोणी काही म्हणत पण नाही. हां, कोणाला काही तुमच्या त्या कामाशी लेणं-देणं पण नसतं. पण एक टाईम असा असतो ना, की तेव्हा फक्त त्या गोष्टीबद्दल ना आपणच ओव्हर थिंकिंग करून ती गोष्ट म्हणजे डिले करत राहतो, जे आपल्याला करायचंय ते. सो फायनली मी विचार केला, की आता कोणी काहीही म्हणू दे. आय डोंट केअर अबाउट इट. मी तेच करेल आता जे मला करायचं होतं खूप दिवसापासून. कारण आता जर हा टाईम निघून गेला ना, तर मी हे परत कधी स्टार्ट नाही करू शकणार. सो फायनली आय डिसाइडेड टू स्टार्ट अ डेली व्हिडिओज, ॲट लीस्ट अ व्लॉग और डू समथिंग, अपलोड समथिंग, नो मॅटर व्हॉटएव्हर इट इज. बट आय विल अप्लाय अँड आय विल ट्राय टू बी कन्सिस्टंट. माहीत नाही माझं रेग्युलर फ्लाइट शेड्यूल सुरू झाल्यावर मी किती कन्सिस्टंट राहील. बट I will make sure that at least I will upload something. Okay, so this is the commitment which
आय एम मेकिंग टुडे. लेट्स सी की मी किती यावर म्हणजे शुअर राहते. ते तर काही आताच नाही सांगू शकणार. बट या, आय विल ट्राय. आफ्टर अप्लाइंग दिस dark shade, now we are going with a lighter shade, जो आपल्याला दोन्ही शेड मिळून जे आपल्याला मर्ज करायचे. जेव्हापासून मी मेकअप करते ना, तेव्हापासून मी एक गोष्ट तर शिकली आहे की मेकअप इज ऑल अबाउट ब्लेंडिंग इन टू युअर स्किन. ओके, जेवढं तुम्ही ब्लेंड कराल तेवढं ते व्यवस्थित सेट होत जातं आणि ते तुमच्या स्किनमध्ये मर्ज होत जातं. सो येस, यू हॅव टू ट्रस्ट द प्रोसेस. सी हाऊ इट्स लुकिंग नाव. या साईडला पण आता सेम करून घेऊया. येस, सी हाऊ इट्स लुकिंग नाव. ओके, सो जो आपण डार्क शेड यूज केला होता त्यातलाच अगदी थोडासा शेड घ्यायचा आहे आणि तो आपल्याला आयलिडच्या खाली इथे यूज करायचा आहे. ओके, सो taking a little bit and going from here towards the end. Nice. ओके, जमलंय बऱ्यापैकी. Then now we are moving towards a मस्कारा, जो अगेन मी बाय केलेला मिनिसोमधून. पण काय क्लास मस्कारा मिळालाय मला. कॅन यू इमॅजिन? तुम्हाला माझ्या आयलॅशेस तर आता बिलकुलच दिसत नसतील. सो इन वन स्वॅप यू कॅन सी द डिफरन्स नाव. Can you see? Can you see the difference? मी लिटरली कॅमेरामध्ये बघून मेकअप करते. कॅन यू इमॅजिन? I am applying a little bit what we call this, a highlighter. तुमच्या चीक बोन्सवर म्हणजे जे जे एरियाज तुम्हाला हायलाईट करायचे तुमच्या फेसवर त्यावर जाईल हे. तुमच्या नोज टिपवर इथे थोडं, डोळ्यांच्या थोडं सुरुवातीला, त्यानंतर तुमच्या इथे. जर तुम्ही ऑफिसला जात असाल, तुम्हाला जर डोळ्याजवळ नसेल पाहिजे तर तुम्ही ते स्किप करू शकता. बट इट रिअली एनहान्स युअर आईज. सो ट्राय इट. Can you see? Can you see the difference between these two? Amazing. Okay, so now we are going to apply it here, a little bit at here, and then I know की हा, काही लोक मला म्हणतील की हा जो आहे तो याचा ब्रश नाही आहे, कशाचा म्हणते, काय आहे, हायलायटरचा ब्रश नाही आहे. आय नो दॅट, पण माझा ब्रश आता मी कुठे ठेवलाय आय डोंट नो. सो चालतं कधी कधी. ओके, आणि आता मी ते हाताने ब्लेंड करणार आहे. मेक शुअर की तुम्ही हायलायटर व्यवस्थित ब्लेंड केलंय. ती एक लाईन नको दिसायला फक्त. येस.
देन वी आर गोइंग टू डिफाईन अवर आयब्रोज. माझे ऑलरेडी खूप जाडे आहेत, सो मी युजल ना ही स्टेप जी आहे ती स्किप करते. पण ॲटलिस्ट मेक शुअर की जे आयब्रोज आहेत, हा जो ब्रश असतो ना तो घ्यायचा, किंवा तुमच्याकडे जसा मस्काराचा ब्रश असतो ना तसा असला तरी चालेल. अँड मेक शुअर की ॲटलिस्ट यू आर मेकिंग देम लुक डिफाईन. Yes, and then we are going to set this makeup with a setting spray, जो मी फेसेस कॅनडाचा घेतलेला. Then we are applying a lip liner which is in a brown shade, which is again from the Wet n Wild. Okay, then one more hack. जेव्हा तुम्हाला एकदम सटल मेकअप करायचं असतं आणि यू डोंट वॉन्ट गो विथ द लिपस्टिक, सो जस्ट गिव अ आउटर लाईन विथ युअर लिप लायनर. गोइंग टू अप्लाय अ लिप ग्लॉस ओव्हर इट. हा जो ग्लॉस आहे तो मी किको मिलानो मधून घेतलेला. सो वी आर गोइंग टू टॉप इट अप. हा एवढा अमेझिंग ग्लॉस आहे ना, एकदम जे लिप्स आहेत ते एकदम असं मॉइश्चराइज करून ठेवतं ना भरपूर वेळपर्यंत. मी याच्या तर लिपस्टिकपेक्षा लिटरली याचा ग्लॉसच जास्त यूज केलाय. याच्या एका साईडला लिपस्टिक आहे, पण मला वाटतं हे असंच ड्राय होऊन जाईल की काय माहिती. ग्लॉसच जास्त यूज केलाय मी. ऑलमोस्ट संपायला पण आलाय. यू कॅन सी नाव. तुम्ही बघताय की अगदी विदिन 10 मिनिट्स आपण किती सुंदर ऑफिस गोईंग लुक तयार केलाय. आणि हा नो मेकअप मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अगदी इझी मेकअप आहे, जे ऑफिस गोईंग वुमेन्स आहेत, ज्या मुली आहेत त्या पण तयार करू शकेल, असा मी एकदम इझी स्टेप्समध्ये सांगायचा प्रयत्न केला. आय होप की मी तुम्हाला ज्या काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या त्या तुम्हाला युजफुल ठरल्या असतील. आणि आणि हो, मी यापुढेही असेच भरपूर काही मेकअप रिलेटेड व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर तुम्हाला यामध्ये काय-काय बघायला आवडेल, तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. विच विल ॲक्चुअली हेल्प मी अ लॉट. आणि तुम्हाला पण काय बघायला आवडेल, तुम्हाला पण कशामध्ये इंटरेस्ट आहे, ते पण मला त्याची पण एक आयडिया येईल. आणि हो, तर मेकअपच्या आधी मी कशी माझी स्किन प्रिपरेशन करते, कसं मी प्रेप केलं होतं, कारण जेणेकरून तुमचा बेस्ट जो आहे, तो तुमच्या स्किन प्रिपरेशनवर डिपेंड करतो. सो दॅट इज वन ऑफ द मेन स्टेप. जर तुम्हाला त्या रिलेटेड पण व्हिडिओ बघायचा असेल, तर प्लीज डू सबस्क्राईब आणि मला कमेंट सेक्शनमध्ये पण नक्की सांगा. तर तुम्हाला हा मेकअप कसा वाटला हे नक्की सांगा. आणि असेच आणखी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया परत एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.